उपस्थित सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत। आज या पत्रकारांशी संवादाचं कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे। या निमित्तानं आपले उमेदवार शिवसेना नेते माननीय चंद्रकांतजी खैरे साहेब आणि सर्व महाविकास आघाडीचे सर्व जे घटक पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, आप, सपा, कम्युनिस्ट पक्ष, संभाजी ब्रिगेड या सगळ्या घटक पक्षांचे प्रतिनिधी तो उपस्थित आहेत। आणि या पत्रकार परिषदेचा उद्देश जर सांगायचा तर आपले जे उमेदवार चंद्रकांतजी खैरे साहेब उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सगळे मिळून आम्ही प्रचाराला जोरात सुरुवात केलेली आहे। त्या तालुक्याचे विधानसभेचे प्रतिनिधी गावोगाव दौरे सुरू झालेले आहेत आणि आमचे सुद्धा जवळपास 4 मेळावे आज संपन्न होत आहेत, 6 पैकी 4 आणि उद्या 2। त्यामुळे गावगावच्या सगळ्या पक्षाच्या पदाधिकारी म्हणजे आमच्या संलग्न पक्षाच्या सगळ्यांच्या पदाधिकाऱ्याशी संपर्क आमचा जवळपास पूर्ण होत आलेला आहे। हे सगळं झाल्यानंतर प्रामुख्यानं 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष, या देशाचे नेते माननीय शरद पवार साहेब यांच्या सभेचं आयोजन श्री अंजली पॅव्हिलियनला 20 तारखेला सकाळी आयोजित केलेलं आहे। 22 तारखेला माननीय आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख यांच्या उपस्थितीत फॉर्म आणि भव्य असा रोड शो मिरवणुकीनं हा फॉर्म भरला जाणार आहे। क्रांती चौक पासून संस्थान गणपतीपर्यंत नेहमीची जी शिवसेनेची परंपरागत मिरवणूक निघत असते, क्रांती चौक छत्रपती शिवाजी महाराजांपासून तर संस्थान गणपतीपर्यंत, हे 22 तारखेला आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा फॉर्म भरला जाणार आहे। त्याच्यानंतर 10 मेला शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांची भव्य अशी जाहीर सभेचं आयोजन मराठवाडा सांस्कृतिक मंडळ करण्यात आलेलं आहे। चॅनल्स जे टीव्ही चॅनल्स वगैरे आहेत त्यांचा सुद्धा मनापासून विश्वास करतो। महाविकास आघाडी म्हणजे अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पार्टी, त्याचप्रमाणे मग संभाजी ब्रिगेड आहे, त्याचप्रमाणे आमचे कम्युनिस्ट पार्टीचे मित्र आहेत, त्याचप्रमाणे आमचे इतर सर्वच मान्य म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे आप समाजवादी पार्टी इतके सगळे आहेत। आता हे खरं म्हणजे अटलजीचं 24 पक्षाचं सरकार केलं होतं, तसं आता मी सुद्धा त्या ठिकाणी जोरदारपणे करतो आहे। आणि म्हणून आजच्या याच्यामध्ये ही ताकद, सगळ्यांची एकत्र ताकद त्या ठिकाणी देश पातळीवर यशस्वीपणे वाटचाल करण्याची दिशा आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी आपलं मनापासून स्वागत करताना आमचे सगळे कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे। आणि महाविकास आघाडीचा उद्या टप्पा संपतो आमच्या प्रचाराचा, त्याच्यानंतर मग परत सेकंड टप्पा होईल। पण बाकी आम्ही किंवा अंबादासजी दानवे किंवा बाकीचे इतर सगळे पदाधिकारी आमचे अनेक महिन्यापासून त्या ठिकाणी दौरे चालू आहे। खूप 2, 4, 5, 6 काय 10, 15, 20 फेऱ्या झाल्या आमच्या। आणि त्या तो दृष्टिकोन फक्त शिवसेनेचा होता, पण बाकी महाविकास आघाडीचा आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे। आता आज संध्याकाळी पश्चिम मतदारसंघाचा शिवसेना, काँग्रेस, त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आणि बाकीचे इतर पक्ष या सगळ्यांच्या बरोबरच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा त्या ठिकाणी आता आहे याच्यामध्ये पटेल लॉन्स। आणि उद्या मग वैजापूरला आहे आणि उद्या संध्याकाळी मात्र परत महाविकास आघाडीचा मेळावा हा आमच्या पक्ष कार्यालयाचा चित्र काढला। आणि म्हणून त्या ठिकाणी अनेकांचे लक्ष आमच्याकडे तर आहेच, पण आमचंही लक्ष त्या ठिकाणी विरोधी पक्षांच्या हालचालीकडे आहे। विरोधी पक्षांची हालचाल किंवा बाकीचे अजून काय डावपेच चालले असेल हे पण लक्षात घेणं महत्त्वाचं आहे।
एक सांगतो मी, संपूर्ण आम्ही दौरे करत असताना जनतेचा प्रचंड प्रचंड उत्साह आमच्या महाविकास आघाडीकडे आहे. खूप सपोर्ट आहे. माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बाबतीत अनेकांचं मत खूप चांगलं आहे, सहानुभूती आहे. आणि त्याचप्रमाणे राहुलजी जे काही पायी सगळीकडे गेले पदयात्रा काढून, त्यांच्याबद्दलचं एक वेगळं. आणि त्यांची परवा गाडी हेलिकॉप्टर चेक केलं, त्यामुळे अजून त्या ठिकाणी टेन्शन निर्माण झालं बाकीच्या सगळीकडे. हे काय चाललं. त्याचप्रमाणे बाकी मी आपल्याला सांगेन की माननीय शरद पवार साहेब, त्यांचं तर प्रेम आमच्यावर खूपच आहे. आणि म्हणून त्यांनी स्वतः एका कार्यकर्त्याला फोन केला, ते म्हणे की अरे चंद्रकांतकडे लक्ष द्यावं. म्हणजे ह्या सर्व मान्यवरांचं लक्ष तर आहेतच. आणि माननीय शरद पवार साहेब परवा 20 तारखेला सकाळी 10 वाजता त्यांचा मोठा मेळावा आम्ही मेळाव्यात भाषण करणार आहे. आणि तो मेळावा होणार आहे श्रीहरी पॅव्हलियनमध्ये. 10ला येतील ते आणि 12:30पर्यंत आल्यानंतर त्यांना मग बागेन परभणी जिल्ह्यातील आमच्याच शिवसेनेच्या उमेदवाराच्या प्रचारात ते जाणार आहे. एक तर पाहिलं तर जनतेमध्ये प्रचंड रोष आहे, इतका रोष आहे की काय चाललं. त्यातल्या त्यात आपल्याला माहिती की केजरीवालजी यांना त्या ठिकाणी मुख्यमंत्री असताना अटक केली. दिल्लीमध्ये जे काही घडतं ते देशात जातं, मुंबईत काही घडतं ते महाराष्ट्रात जातं, संभाजीनगरमध्ये जे घडतं ते मराठवाड्यात जातं. म्हणून लोकांनी त्या ठिकाणी केजरीवालच्या बाबतीत त्या ठिकाणी खूप सिरियस घेतला. जसं नोटबंदी असेल, बाकीच्या सगळ्या घटना यांच्या झाल्या, त्यावेळेस जे काही होतं, पण त्याच्यापेक्षाही जास्त आता खूप रोष निर्माण जास्त व्हायला लागला. महागाई वाढली, बेरोजगारी वाढली, बाकी त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर बिघडलेले आहे सगळ्या ठिकाणी. महाराष्ट्रात तर बिघडलेलीच आहे, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा बिघडलेले आहे. म्हणून त्या ठिकाणी लक्ष मात्र जनतेकडं किंवा जनतेच्या विकासाकडे नसून ते फक्त लक्ष जे आहे ते फक्त आपल्या आमदार खासदारांना सांभाळण्यामध्ये चाललं आहे. आमच्याकडनं जे गद्दार झाले होते ते 13 खासदार, त्यामध्ये 4 किंवा 5 लोकांना काही तिकीटच मिळालं नाही. त्यांना ते रडत बसले. आता त्यांना आता कळलं की आपण चूक केली, आपण चूक करून जे कमिटमेंट घेतल्यानंतर सुद्धा आम्हाला तिकीट देत नाही हे त्यांना लक्षात आलं. आणि तो एक मेसेज या महायुतीच्या अगेन्स्ट गेलेला आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या जर दृष्टिकोनातून पाहिलं तर खूपच म्हणजे वातावरण या देशातलं वातावरण NDAच्या विरोधात आहे आणि इंडिया आघाडीच्या फेवरमध्ये होत आहे. ते आम्हाला आनंदाची बाब आहे. आम्ही ते सांगणारच आहोत. माननीय उद्धव साहेबांनी कालच सांगितलं की 48च्या 48 जागा जिंकणार आणि त्या 48च्या 48 जागा जिंकणार ही परिस्थिती खरोखर तशी निर्माण होत आहे. आम्ही स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारच्या काळात नव्हता. माझा प्रश्न असा आहे की मागच्या वेळेस हर्षवर्धन जाधवमुळे तुमची गणित सगळी बिघडली होती. यंदा सुद्धा आता त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आता एवढ्यात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. मग ते डॅमेज कंट्रोल कसं करणार तुम्ही? हर्षवर्धन जाधव मागच्या वेळेस शिवसेनेचे विद्यमान आमदार होते. आता मागच्या 5 वर्षात त्यांचे काय काय कर्तृत्व आपल्या समोर आहे. 5 वर्षापूर्वीचे हर्षवर्धन जाधव आणि आजच्या हर्षवर्धन जाधव मध्ये फरक आहे. मागच्या वेळेचं वातावरण वेगळ्या गोष्टीमुळे वेगळ्या पद्धतीनं होतं. त्याच्यामुळे आता मला असं मुळीच वाटत नाही की हर्षवर्धन जाधव एवढा कोणता परिणाम करतील. एमआयएमचे डमी उमेदवार आहे का? हे बघ, एमआयएमच डमी उमेदवार आहे. हर्षवर्धन आता जे खैरसाहेब बोलले ना, महायुतीचा उमेदवार एमआयएमच आहे. कारण तुम्ही बघा, इम्तियाज जलीलने मुंबईत उभं राहायचं, इकडं उभं राहायचं का डिक्लेअर केलं होतं. आता त्या बिहारी भाषेत ओट कटाऊ पार्टी झालेली एमआयएम, ओट कटाऊ पार्टी. आणि स्वतः रावसाहेब दानवेचं स्टेटमेंट आता दाखवलं आम्ही सभेमध्ये, की त्या दिवशीचं त्या बैठकीमध्ये झालेलं स्टेटमेंट आहे, व्हिडिओ आहे आमच्याकडे. रावसाहेब दानवे जे बोलले होते, हे उभे राहिले तर आम्ही निवडून येतो असं रावसाहेब दानवे बोललेले आहे. आलो तो व्हिडिओ आहे आमच्याकडे. इम्तियाज जलील मागच्या वेळेस वंचितच्या मतामुळं बऱ्यापैकी पुढे गेले आणि आता सुद्धा ओवेसीने काल आवाहन केलं की प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये ते सपोर्ट करतात एमआयएम, आणि तसंच त्यांनी इथे इम्तियाज जलीलला वंचितचे मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे त्यांनी. मग त्याचं सुद्धा मागच्या वेळेस सुद्धा प्रकाश आंबेडकर सोलापूरमध्ये उभे होते.
सोलापूरमध्ये एमआयएमच्या लोकांनी बाळासाहेब आंबेडकरांना, प्रकाश आंबेडकरांना कोणतीही ताकद दिली नाही, म्हणून त्यांचा पराभव झालेला आहे. त्याच भूमिकेतून नंतर त्यांनी एमआयएमशी अलायन्स त्यांचं तोडलेलं आहे. एमआयएमनी इथं वंचितचा पाठिंबा घेऊन स्वतः उमेदवार निवडून आणला, परंतु प्रत्यक्षात त्यांनी बाळासाहेब आंबेडकरांना सोलापूरमध्ये कोणताही सपोर्ट केला नव्हता, अकोल्यामध्ये पण नाही केला. त्यामुळं आता अकोल्याच्या निवडणुकीत सुद्धा एमआयएमच्या तिथं काही आहेच नाही, तर सपोर्टने काय होणार आहे? तिथं काँग्रेसची ताकद आहे या सगळ्या पट्ट्यामध्ये. त्यामुळं एमआयएमच्या सपोर्टने अकोल्यात होणार सुद्धा काही नाही. मराठा समाज कोणाकडे जाईल? मराठा समाजावर आम्ही कोणत्याही समाजाविषयी बोलत नाही. शिवसेना एक सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. आम्ही जातीपातीचं राजकारण कुठेही या विषयात निवडणुकीत करण्याचं काहीच कारण नाही. सगळे जात, सगळे धर्म शिवसेना आणि महाविकास आघाडी सोबत घेऊन चालेल. मराठा कुठं जाईल, माळी कुठं जाईल, साळी कुठं जाईल, मुसलमान कुठं जाईल, हे बिलकुल आमच्या डोक्यात नाही. सगळेच्या सगळे लोक शिवसेना महाविकास आघाडीवर असतील आणि त्या भूमिकेतून आम्ही सगळा प्रचार करणार आहोत आणि मतं मिळवणार आहोत. कट्टर हिंदुत्वाचा चेहरा जो होता शिवसेनेचा, हा आता शिवसेनेने सोडलेला आहे का? असं काही सोडले नाही. शिवसेनेनं आपलं हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेची ताकदीची आहे, पण भारतीय जनता पार्टी सारखी पाठीत खंजीर खुपसणारं हिंदुत्व आमचं नाही. चूल पेटवणारं हिंदुत्व आमचं आहे. घर जाळणारं हिंदुत्व आमचं नाही. ही भूमिका उद्धवजी ठाकरे साहेबांनी मुंह में राम रहेगा लेकिन बगल में छुरी ने, मुंह में राम और हाथ को काम, ही भूमिका आमची आहे. पण खैरे साहेब ईदगाहला गेले, त्याच्यावर बरी टीका काय फरक पडतो? ईदगाह गेले तर फरक काय पडतो? हिंदू मुसलमान एकत्र राहून असं कोणी सांगितलं? जर मुसलमान हा युसुफ वगैरे हे पण आमच्या दिवाळीला येतात, म्हणून काय जातीवाद थोडी असतो? आम्ही वर्षानुवर्ष सगळे सोबत राहणारे लोक आहोत. त्यामुळे ईदगाह जाणं काही पाप नाहीये. पण मी आतापर्यंत गेलो होतो. मी आतापर्यंतची तुमची लढाई खान आणि बाण असेल. नाही चुकीचं आहे. ईदगाह आठवतो अशातला भाग नाही. ईदगाह गेलो नसेल, परंतु आम्ही यांच्या घरी राहणं नेणं आमचं चालूच होतं ना. ठीक आहे, ईदगाह यावेळेस गेले असतील म्हणून काय लगेच काय मतासाठी गेलो नाही. एक तुम्हाला असं वाटत नाही का या सगळ्याच्या सगळं चांगल्या पद्धतीनं वातावरण हिंदू मुसलमान एकत्र असावं आणि नव्यानं मुस्लिम बांधव आमच्या मागे ताकदीनं उभे तर आमची पण जबाबदारी ना त्यांच्या सगळ्याच्या सहभागी होणं. साहेबांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राचं वातावरण बिघडलं होतं हे पण लक्षात आलं. 5 वर्ष मी पालकमंत्री असताना, एक मिनिट सिद्धार्थ, एक मिनिट, हिंदू मुसलमान एक मिनिट जरा एक मिनिट, तो हिंदू मुसलमान भांडणं कशाला लावायचं आता? मी या ठिकाणी स्पष्ट करतो की मी पालकमंत्री असताना सुद्धा दरवेळेस मला निमंत्रण यायचं, मी जायचो पालकमंत्री असताना. पालकमंत्र्याची ड्युटी असते की आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही असेल सगळं तंटे बिंटे मिटून त्या ठिकाणी केलं. आणि म्हणून मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलं ना, आम्ही ते तंटे मिटवले 28 वर्ष, काहीच नाही. पण यावेळेस सुद्धा मला अनेकांनी बोलवलं होतं. आज आमच्या बाजूने जर आले तर समजा आता युसुफभाई आहे, त्यांनी सांगितलं खरं तर कल आना पडेगा आपको. आता ते जर मतदान करत असतील आम्हाला तर आम्ही का नाही जाणार? जर तुमच्या त्या वस्तीमध्ये यायचं असेल म्हणजे साहेब आमच्या वस्तीमध्ये या, लोक म्हणतात या, मग तिथे काय जाणं चुकीचं आहे का? आणि म्हणून मी म्हणतो की आम्ही तिथे गेलं म्हणजे त्या ठिकाणी हिंदू धर्म सोडला असं नाही. आणि म्हणून उगाच जर तुम्ही हिंदू आणि मुस्लिमांमध्ये लावून करून नवीन वातावरण या खराब करू नका. आम्ही वातावरण खराब करतो. येस काय आता ते कसे म्हणले ते का गेले कसे गेले दुसरा प्रश्न असा आहे, आता एक मिनिट आता काय करणार आहे? काय करणार? मी असणार आहे तर तुम्हाला मान्य आहे का? खरे साहेब तुम्हाला मान्य आहे का? मी फक्त ही 5 वर्षाची टर्म मी त्या ठिकाणी करणार आहे. नंतर मी सतत काम करत राहणार. आजही बोललो मी, पण मी पुढच्या वेळेस म्हणजे पुढच्या 29ला त्या ठिकाणी निवडणुकीला उभे राहणार नाही. कारण की ते आता काय पाहावं लागतं ना. तुम्ही म्हणत असाल तांबाला जाण्याचं मी आता सांगतो. प्रश्न असा आहे, कोकणामध्ये शिवसेना धनुष्यबाण चिन्हावरती 2019 पर्यंत लढत होती. यावेळेस कोकणातून धनुष्यबाण बाद झालाय. भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर झालेले आहेत. शिवसेनेचा अर्थात शिंदे गटाचा एकही उमेदवार तिथे कोकणात नाही. कसं बघतो? नारायण राणेंच्या लोकांनी भाजपची जागा आहे ना. एक तर या लोकांनी आमच्यातल्या गेलेल्या लोकांनी गद्दारी केली होती.
या गद्दारांची भूमिका होती की बाळासाहेबांची शिवसेना आम्हाला पुढे न्यायची आहे. त्याच्यानंतर अजितदादा आम्हाला निधी देत नाही, त्याच्या मांडीला मांडी लावून बसावं लागतं. या दोन भूमिका तर मांडल्या होत्या. शिवसेना 22 जागा लढत होती. आतापर्यंत पक्षाची पद्धत अशी असते की जागा वाटप करणं आणि त्या पक्षाने मग ज्याच्या त्याचा उमेदवार जाहीर करणं. पण पहिल्यांदा अशी पद्धत भारतीय जनता पार्टीने या महाराष्ट्रात लागू केली की शिंदे गटाचे उमेदवार सुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवत होती. जर शिंदे गटाचा उमेदवार योग्य नाही वाटला तर तो बदलणं किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार तिथं देणं हे त्यांनी केलं. त्याच्यात हेमंत पाटील एक उदाहरण आहे. दिलेली उमेदवारी नाकारली. भावना गवळी एक उमेदवार आहे, त्यांना दिलंच नाही. कृपाल तुपाने एक उमेदवार आहे, ज्यांनाही दिलं नाही. काँग्रेसचा आमदार आयात केला आणि त्याला उमेदवारी दिली. आता तुम्हाला गॅरंटीने सांगतो, हेमंत गोडसे जे आहे नाशिकचे, यांना सुद्धा उमेदवारी मिळण्याची शक्यता सुतराम नाही. याचाच अर्थ या लोकांनी गद्दारी स्वार्थासाठी सत्तेसाठी केलेली आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन खोटी भाषणं करणं, अजितदादाचं नाव घेऊन निधी मिळत नाही ह्या रडत बसणं, या सगळ्या खोट्या गोष्टी होत्या. यांच्या मनात गद्दारीच होती आणि त्यांनी गद्दारीच केलेली हे स्पष्ट होतं. कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आता आम्ही मशाल घेऊन लढतो. धनुष्यबाण तिथं एकाही ठिकाणी नाही. घटक ह्याच्यासाठी एक प्रश्न आहे ब्रिगेड संभाजी ब्रिगेडसाठी, तर त्यांच्याकडून एक मिनिट यांचं तर समोर एक मिनिट की तुम्ही भाजप बरोबर 4 वेळेस निवडून आलेलो आहोत. भाजप बरोबर त्यांचं एक स्वतःचं मतदान आहे. तर ते मतदान आता तुम्हाला कसं मिळेल असं तुम्हाला वाटतं? सांगतो. हे बघा, शिवसेना भाजप युती होती. एक मतदार असाही आहे की जो शिवसेनेचा पण नसतो, भाजपाचाही नसतो, पण युतीचा होता. असा सुद्धा एक मतदाराचा मोठा वर्ग आहे. त्याच्या मनात निश्चित संभ्रम असू शकतो. पण जे भाजपचे कमिटेड वोट्स जसे असतात तसे काँग्रेसचे पण कमिटेड वोट्स आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पण कमिटेड वोट आहे. कमी जास्त असतील कम्युनिस्टलाही कमिटेड वोट मिळणार आहे. कारण मी पाहिलं गंगापूर वगैरे अनेक मतदारसंघात काही नसलं तर त्यास कागद असायचा, बॅलेट असायचं, तर त्याच्यावर लोक हाताने वेळा काढायचे. कारण मी सुद्धा गंगापूर इलेक्शन लढलेलो आहे. कमिटेड वोट कम्युनिस्टांचे सुद्धा आहे. मला वाटतं भारतीय जनता पार्टीचे जेवढे मत आहे त्याच्यापेक्षा हे मताचे प्रमाण फार मोठं आहे. त्यामुळे त्याची चिंता, भारतीय जनता पार्टीचे मत जे कमी होतात ते निश्चित या सगळ्या महाविकास आघाडीच्या इतर पक्षाच्या भरून पुढे जाऊ आम्ही. महाराष्ट्रात शिवसेना नेतेपद हे सर्वोच्च म्हणजे सर्वात मोठे पद आहे. छत्रपती संभाजीनगरात आता हे 2 मिळाले आपल्याला. तुम्ही सुद्धा गुरु शिष्य दोघांनाही शिवसेना नेतेपद मिळालेले. नेमके काय जादू आहे की नेतेपद? शिवसेना प्रमुखांचं प्रेम हे मुंबई नंतर संभाजीनगरवर राहिलेलं आहे. तीच जादू येतं, बाकी काही जादू नाही. गुरु शिष्य आता एका पातळीवर आल्या. हो, मी आहेच ना, त्याला काय प्रॉब्लेम आहे. पातळीवर नाही, शेवटी तेच मोठे आहे ना. त्याच्याविषयी काय मनात शंकाच नाही. आता धन्यवाद, खूप प्रश्न झाले. निश्चित इंडिया आघाडीला मिळणार आहे. इंडिया आघाडी प्रामाणिकपणे काम करणार आणि परत सांगितलं पण आहे. पण आपल्या महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी आपण इंडिया आघाडीचा म्हणजे महाविकास आघाडीचा एक अजेंडा वेगळाच बनणार आहे. आम्ही आपल्या या जिल्ह्यातल्या या मतदारसंघातल्या अजेंडा आमचा तो वेगळा राहील. तो आमचा वचननामा राहील. ते वचननामा त्या ठिकाणी आम्ही करू. जेही काम आत्तापर्यंत 5 वर्षात गेले 5 वर्षात झालेलं नाही आहे ते काम करण्याचं बेत त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून मला आपण प्रचंड मताने निवडून देण्यासाठी आपली लेखणी किंवा आपलं चित्रफित ही विनंती करतो की त्याद्वारे माझा सुद्धा तुम्ही प्रचार करावा. कारण माझा प्रचार तसा करतातच, पण करावा. कारण मी तुमचा मित्र आहे सगळ्यांचा, अगदी जुना. आणि मी अनेक कामं केलेले तुम्हाला माहीत आहे. लोकसभेत मी भाषण केलं त्यावेळेस आम्हाला ही सोशल मीडिया नव्हती. त्यावेळेस आम्ही इमिजिएटली लोकसभेतलं भाषण केलेलं तो कागद असायचा तो पार्लमेंटकडून आलेला तो इमिजिएटली पाठवून द्यायला सगळ्यांना. हे मी भाषण केलं किंवा हे अनेक वेळेस आपण छापले पण. परंतु आता जी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही जे काही आता करतोय ते आम्ही एकदम फास्टली त्या ठिकाणी सगळ्या कामाच्या बाबतीत आणि सर्वांना त्या ठिकाणी भेटून सगळं सांगणार आहे. पण लोकांची जी म्हणजे लोकांचा खूप आशीर्वाद आम्हाला मिळत आहे. खरं म्हणजे लोकांच्या आशीर्वादाने त्या ठिकाणी आणि तुमचं सहकार्य त्यामुळेच आम्ही त्या ठिकाणी जिंकू
आणि ते माननीय उद्धवजींनी सांगितले की 48 जागा निर्माण खरोखर 48 जागा आम्ही जिंकू, ही ताकद हे शक्ती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी सहकार्य, आपला आशीर्वाद सर्वांचा असावा ही विनंती करतो. आणि त्याप्रमाणे आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सुद्धा आपला आभार व्यक्त करतो. प्रचारातले मुद्दे काय तुमच्या नेमके? रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.